छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी डावपेच खेळायला सुरुवात केली आहे। लोकसभेला झालेल्या पराभवाची परतफेड विधानसभा निवडणुकीत करण्याचा चंगच ठाकरेंनी बांधलाय। संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नेते राजू शिंदेंनी आज ठाकरे गटात प्रवेश केला। स्वतः उद्धव ठाकरे या प्रवेशावेळी उपस्थित होते, पण राजू शिंदे ना आमदार आहेत ना खासदार, ना त्यांच्याकडे प्रदेश पातळीवरील कोणतं मोठं पद हे नाही। पण या पक्षप्रवेशामुळे संभाजीनगरमधील गणित कशी बदलणार आहेत, राजू शिंदेंच्या ठाकरे गटात जाण्यानं कुणाला फटका बसणार आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। संभाजीनगरमधील राजकारणाची राज्यभर चर्चा होत असते। आता ही विधानसभा निवडणुकांच्या आधी संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे। संभाजीनगरमधील शिवसेनेचं संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरलेत। त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंनी नवे चेहरे सोबत घ्यायला सुरुवात केली आहे। राजू शिंदेंसारखा हुकमी एक्का पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी भाजपला एक प्रकारे धक्काच दिलाय। मात्र याचा फटका थेट शिंदे गटालाही बसणार आहे। आता राजू शिंदेंमुळे आमदार संजय शिरसाट यांची अडचण कशी वाढणार आहे तेही पहा। 2019च्या निवडणुकीत राजू शिंदे अपक्ष उभे असताना 43,347 मतं मिळाली होती, तर संजय शिरसाट यांना 83,792 मतं मिळाली होती। 40,000 मतांनी संजय शिरसाट यांचा विजय झाला होता। ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर राजू शिंदे पुन्हा पश्चिम संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धारच राजू शिंदेंनी केलाय। त्यातच ठाकरेंनी आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांना सोबत घेत याच मतदारसंघातील दलित मतं पारड्यात पाडून घेण्यासाठी आखणी केली आहे। त्यामुळेच राजू शिंदेंचं ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणं संजय शिरसाट यांच्यासाठी अडचणीचं ठरणार आहे। वातावरण सकारात्मक असतानाही लोकसभा निवडणूक लढवता आली नाही। गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून भाजपने इथं मेहनतीनं काम करूनही ही जागा शिंदे गटाला देण्यात आली। मी 1995 पासून भाजपसाठी काम करतोय, पण यावेळी मात्र महायुतीमुळे शिंदे गटासाठी काम केलं। आम्ही त्यांचं काम केलं, पण त्यांनी साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही। शिंदे गट आमचा फक्त वापर करून घेतोय, अशा शब्दात राजू शिंदेंनी महायुतीत असतानाही टीकास्त्र सोडलं होतं। आता तर ठाकरे गटात गेल्यानं राजू शिंदेंचं आक्रमक रूप पाहायला मिळेल। दुसरीकडे राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे भाजपलाही मोठा फटका बसलाय यात शंका नाही। राजू शिंदेंनी भाजप सोडू नये म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली, पण तरीही राजू शिंदे पक्षांतरावर ठाम राहिले। 6 नगरसेवक, 2 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि पदाधिकारी सोबत असल्याचा राजू शिंदेंचा दावा आहे। आधी हरिभाऊ बागडे आणि नंतर अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या राजू शिंदेंनी थेट भाजपवरही नाराजी व्यक्त केली आहे। भाजप नेते अजूनही चुका मान्य करायला तयार नाहीत, आमच्या मागण्यांवर ठोस आश्वासन द्यायला तयार नाहीत। मी आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर इथवर आलोय, अशा शब्दात शिंदेंनी भाजप नेत्यांविषयीची खंत व्यक्त केली आहे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलं पाहिजे अशी नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती, असं सांगत राजू शिंदे उद्धव ठाकरेंसोबत गेलेत। आता राजू शिंदेंच्या येण्यानं ठाकरे गटही मजबूत होणार आहे। एक प्रकारे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंसह भाजपचा तरुण चेहरा असणाऱ्या राजू शिंदेंना सोबत घेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय। सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, पैठणचे आमदार जे आता खासदार झाले ते संदीपान भुमरे, या सगळ्यांमुळे संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली आहे। म्हणूनच संभाजीनगरमध्ये शिंदे गटाला रोखण्यासाठी ठाकरेंनी आतापासूनच मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। याशिवाय अतुल सावेंच्या माध्यमातून भाजप मजबूत करण्याच्या फडणवीसांच्या इराद्यांना ब्रेक लावण्याचा प्रयत्नही केलाय। आता उद्धव ठाकरेंना यात कितपत यश मिळतं ते विधानसभा निकालानंतरच कळेल। या व्हिडिओत इथेच थांबूयात। माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।